श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सर्वजन चांद्रणीला मुराभम जगन्निहित पाणी मंडलम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अतुलितबलधामं येन सकल गुणवानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. मावळवीत विश्वाहात नवल उदयला चंडांश अद्वयाब्जी विकास बंधू आता जो अविद्या राती रुसुनिया गिळी ज्ञान चांदनिया जो सुदिन करीत ज्ञानिया सुबोधाचा तया चित सूर्या श्रेणीवृत्ती आता नम मन उडत पुळती जे बाधका येईजत असे स्तुती बोलाचिया. संपाद्य ज्ञानं विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं नमामि जोगं शिरसा गुरुं नमामि जोगं शिरसा गुरुं. श्रीमंत ज्ञानेश्वरीचं चिंतन आपलं चाललंय आणि त्या ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आपण मागच्या प्रवचनाच्या वेळीस सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी याविषयीचं चिंतन करत होतो. आणि या सद्बुद्धीचं आणि दुर्बुद्धीचं चिंतन करत असताना सद्बुद्धी म्हणजे काय, दुर्बुद्धी म्हणजे काय या विषयाचं चिंतन आपलं चाललेलं होतं. सद्बुद्धी 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 आणि दुर्बुद्धी 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 हे दोनही विषय आपण समजून घेतले. पण कालच्या कार्यक्रमाच्या शेवटी, कालच्या म्हणजे आपला जो झाला तो त्याच्या शेवटी मी एक प्रश्न विचारला होता. कोणाला आठवतोय का? हो आठवतोय महाराज. प्रश्न तरी आठवतोय का? हो आठवतोय. काय कोणीच पाठवलं नाही. प्रश्न आठवतोय. कदाचित उत्तर कळालं नसेल म्हणून पाठवलं नाही. काय होता प्रश्न? सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी एका वाक्यात सांगायची. हा, मग कोणाचाच मेसेज आलेला नाही, म्हणजे स्वतःच काय झालं, ही सगळी गणपतीची वगैरे गडबड आणि आईला पण जरा हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, त्यामुळे माझ्या मागे आठवड्यात खूप गडबड होती. मी सांगू का? बाकी उपस्थितांपैकी कोणाचं उत्तर आलेलं नाहीये. सद्बुद्धी आजही तो प्रश्न करूया. सद्बुद्धी म्हणजे कोणी सांगू नका, आता कोणी सांगू नका, कारण की बाकीच्यांना पण तोच प्रश्न आहे. बाप्पा आले होते म्हणून आता काही कोणाला करता आलं नाही, ठीक आहे. पण सद्बुद्धी प्रदान करणारी देवता म्हणजेच बाप्पा या, एवढे एक वाक्य लक्षात घ्या फक्त आता सध्या पुरतं. सद्बुद्धी प्रदान करणारा बाप्पा आहे. तर त्या गणरायाला आपण नमन करू आणि आजच्या प्रवचनाला आपण सुरुवात करू. त्रैगुण्य विषया वेदा नैस्त्रिगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्तो
दुर्योग क्षेम आत्मवान. आणि मग सद्बुद्धी काय दुर्बुद्धी काय हे अर्जुनाला सांगून झाल्यानंतर अर्जुनाला भगवंत म्हणतात, अर्जुना तू तिन्ही गुणांच्या विषयाला जाणणारा हो आणि या तिन्ही गुणापासून तू बाजूला राहा. तू निर्द्वंद्व हो, या सर्वांपासून बाजूला हो आणि तू आत्मवान हो. तीही गुणी आवृत्त हे वेदे जाणे भ्रांत म्हणून उपनिषादी समस्त सात्विकते. नवलिज्ञानाप्रमाणे म्हणतात बाबा, हे वेद आहे ना, हे वेद कसे तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे भ्रांत. अर्जुना अरे बाबा वेद आहेत ना, वेद हे तिन्ही गुणांनी आवृत्त आहेत. तिन्ही गुणांचं एकत्रीकरण याच्यात आहे. त्याच्यात सत्मय आहे, रजय आहे आणि तमय आहे. तिन्ही गुण याच्यात एकत्र आहेत. म्हणून उपनिषदाती समस्त सात्विकते. त्यापैकी सात्विक काय उपनिषद आहेत. ईश, केन, कट, मुंड, मांडुक, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्यक असे दश उपनिषद यांना म्हटलं जातं. हे मुख्यतः आणि त्याचबरोबर इतरही जे उपनिषद मांडण्यात आलेले ते उपनिषद जे आहेत तर ते उपनिषद हे सात्विक आहेत. वेदाचे 3 भाग सात्विक, राजस आणि तामस. त्यापैकी अर्जुना तिथं सात्विक काय आहे तर उपनिषद जे आहेत तर ते सात्विक आहेत. आणि मग रज आणि तमात्मक काय म्हणतात ऐक ना, हे रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. हे धनुष्य धारण केलेले अर्जुना हे कर्म जे कर्म कोणतं जे स्वर्ग प्राप्त करून देणारा कर्म आहे अशा कर्माचं जे निरूपण केलंय माऊली म्हणतात ते कर्म काय आहे तर तुझ्या करता असं समज ते तामसी आहे. वेदात जे भाग निरूपण करण्यात आले ते वेदाच्या भागापैकी जे सात्विक आहेत ते काय आहेत तर उपनिषद आणि जे रजतामात्मक आहे ते काय तर स्वर्ग प्राप्त करून द्यायला कर्म. आणि अर्जुना तू हे जाण काय जाण म्हणून तू जाण हे सुख दुःखासी कारण येतच नाही अंतःकरण रिगोदेशी. नॉलेज जाणव काय म्हणतात अर्जुना. आणि बाबा हे जे कर्म आहे का हे कर्मच तुझ्या सुख दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून तू येतच नाही अंतःकरण रिगोदेशी. म्हणून या भागाच्या ठिकाणी तू आपला अंतःकरण जाऊ देऊ नको. एवढंच नव्हे तर तू काय कर तू गुणत्रयाचे अव्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबजनी. मौली म्हणतात बाबा तू गुणत्रयाचा अभेर कर, मी माझ हे असं काही म्हणू नको. एक आत्मसुख अंतरी विसंबजनी. आपल्या अंतःकरणात असणार जे आत्मसुख आहे त्या आत्मसुखाला कधी विसरू नको. सुखा करता बाहेर धावपळ करू नको. सुख तुझ्या जवळ आहे नवे नवे तुझ्या आत आहे. कसं कर वेदाचा उपयोग कसा कर. वेदाचा उपयोग जाणकार मंडळी कशी करतात. या आवानर्थ उदपाने सर्वत संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत. भगवंत म्हणतात बाबा या वानर्थ उदपाने सर्वत संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत. तू मला सांग जर एखाद असणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पाणी पाहिजे आणि तो जर तलावाजवळ पाणी घेतो संपूर्ण तलाव भरून पाणी घेतो का नाही. त्याला जेवढी गरज आहे तेवढी घेतो. तसं वेदाविषयी ब्राह्मण आहे माऊली समजून सांगतात. जरी वेदे बहुते बोलिले विविध भेद सुचेले तरी आपण हित आपुले तेची हे प्रेम. माऊली म्हणतात बाबा वेद भरपूर बोलला, वेद अनंत बोलिला तुकोबराय पण बोलतात. वेद भरपूर बोलला, विविध भेद सुचेले, भरपूर पद्धतीने त्याला निरूपण केलं तरी हित आपुले
पण आपण काय घ्यावं, आपल्याला ज्याच्यात आपलं हित आहे तेच घ्यावं. कसं, जैसा प्रगटली या गबसती अशेषही मार्ग दिसती, तरी ती तुला ही काय चाली जती सांगे मज. माऊली ज्ञानोबा म्हणतात, समजा आपण कुठंतरी गावाला गेलोय आणि गावाला गेल्यानंतर प्रवास आपला चाललाय, दरमजल करत आपण पायी पायी प्रवास करतोय आणि रात्री मुक्कामाला एका जागेवर आपण थांबलो. आता तुम्ही सांगा, ज्यावेळी दिवस उजाडतो, सकाळ होते, सकाळ झाल्यानंतर समोर जाण्याकरता तुम्हाला भरपूर सारे वाटा दिसतात. तुम्ही जर उठले आणि रस्त्यावर आले तर रस्ता काय एकीकडेच नेतो असं नाही, अनेक ठिकाणी जाणाऱ्या अनेक वाटा दिसतात. मग आता त्या असणाऱ्या सूर्यानं सगळ्या वाटा दाखवल्या म्हणून आपण सर्व वाटांवर चालतो, बरोबर ना? नाही, मग आपण चालतो फक्त त्याच वाटेवर ज्याची आपल्याला गरज आहे, ज्याची आपल्याला आवश्यकता आहे, जिथं जाण्यात आपलं कर्तव्य आहे, जिथं जाणं आपल्याकरता फायद्याचं आहे. किंवा माऊली ज्ञानोबा म्हणतात दुसरं दृष्टांत, का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ, तरी आपण घे पी केवळ आरची जोगे. समजा एखाद्या माणसाला तहान लागली आणि किती खूप तहान लागली, आणि अशा व्यक्तीनं तहान लागलेल्या परिस्थितीत जर इतका पाऊस आला की साराचे सारं पृथ्वीतळ, महितळ, भूमितळ सर्व पाण्याने झाकले गेलं, सगळीकडे पाणी. आता तो किती पाणी पिईन? बरं, शुद्ध पाणी आहे, गढूळ नाही, चांगलं पाणी किती पिईन? पाहिजे तेवढं, जेवढी त्याला तहान आहे तेवढी, जेवढी त्याला गरज आहे तेवढी. असं माऊली म्हणतात की बाबा, तैसे ज्ञानी हे जे होती ते वेदार्थात ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. बरोबर म्हणतात, तैसे ज्ञानी जी होती बाबा, ज्ञानी लोक जे आहेत ना ते वेदार्थात ते विवरिती, वेदाच्या अर्थाचं विवरण करतात, मग अपेक्षित ते स्वीकारिती, मग आपल्याला ज्याची अपेक्षा आहे त्याच स्वीकारण करतात. पण त्यांची अपेक्षा कशाविषयी, त्यांना पाहिजे काय? माऊली म्हणतात शाश्वत जे शाश्वत आहे ते त्यांना पाहिजे, म्हणून ते त्याचा काय करतात तर स्वीकार करतात. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगस्व कर्मणी. त्यानंतर भगवंत म्हणतात, बाबा तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाची अपेक्षा तू कधीही करू नको, तू कर्म करत राहा, तुझा अधिकार क्षेत्र हे कर्मात आहे. हा श्लोक आपण बहुतेक वेळेला ऐकलेला आहे. कर्मण्यवा अधिकार असते मा फलेषु कदाचन, आपला अधिकार हा कर्मात आहे, फळात नाही. आपला अधिकार कशात आहे? कर्मात आहे. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. कसं? माऊली म्हणतात, म्हणून ऐके पार्था याची परी पाहता, तुझं उचित होय आता स्वकर्म हे अर्जुन. याच एका पद्धतीनं बघितलं तर तुला तुझ्याकरता काय उचित आहे, तर तुझं स्वकर्म हे तुझ्याकरता उचित आहे. तू दुसऱ्या पद्धतीनं पाहू नको, याच पद्धतीनं बघ, तुझ्याकरता तुझं स्वकर्म गरजेचं आहे. आम्ही समस्तीही विचारिले तव आईसेची हे मना आले, जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. आम्ही सर्व पद्धतीनं सर्व बाजूनं याचा विचार केला आणि मग त्यावेळेस आमच्या अंतःकरणात असा आला अर्जुना की जे तुवा न सांडीचे आपुले विहित कर्म. अर्जुना, तुझ्या वाट्याला जे कर्म आलं ना बाबा, तुझ्या वाट्याला जे काम आलं ना बाबा, ते काम तू सोडू नको, ते कामाचं तू त्याग करू नको, ते काम तू कर. पण ते काम करत असताना कसं कर, परी कर्म पडी आस न करावी आणि कुकर्म संगती न व्हावी, हे फक्त क्रियाची आचरावी हे तू वीर. माऊली म्हणतात, परी कर्मफळी आस न करावी, कर्मफळाची आसक्ती धारण करू नये
आणि कुकर्म संगती न हवी नळ बंद करू नये. आपल्याकडून ते कर्म चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या संगतीत होऊ नये हे सत्क्रियाची आचरावी. आपल्या वाट्याला जे सत्कर्म आलं त्या सत्कर्माच आचरण करावं. पण ते आचरण करत असताना आचरण कसं असावं, हेतुहीन कर्म करा. मात्र ते कर्म करत असताना त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. कसं बनणार ना तू, योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. भगवंत म्हणतात अर्जुना धनंजया तू काय कर, कर्मानी संगम त्यक्त्वा तू काय कर तर योग्यासारखं कर्म करून योगयुक्त होऊन कर्मफळाचा त्याग कर. कर्म सिद्ध झालं काय, कर्म असिद्ध झालं काय, सम मानून समत्व योगाचं तू ग्रहण कर. याला समत्व योग असं म्हणतात. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. भगवंत म्हणतात अर्जुना तू योगयुक्त हो, योगयुक्त होऊन फळाचा संग टाकून दे, मग चित्त दे आणि मग कर्म कर. म्हणजे तू फळाचा संग टाक, म्हणजे करायचं म्हणून कर असं करू नको. तर मनापासून कर, मात्र फळाची अपेक्षा करू नको. पण जर जे काम करतोय ते जर कडाला गेलं तर माऊली म्हणतात परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे ते तोषावे हे नको. माऊली म्हणतात की बाबा तू एखादं कर्म चालू केलं आणि ते चालू असणारं कर्म जर शेवटाला गेलं तर जास्त आनंदी होऊ नको. का निमित्ते कोणे एके ते सिद्धी नवचताची ठाके तरी ते चिनी परितोखे शोभावेना. माऊली म्हणतात का एखाद्या निमित्तानं ते चालू असणारं कर्म शेवटाला गेलं नाही, जर ते शेवटाला गेलं नाही तर नाराज व्हायचं नाही. काय म्हणतात माऊली, जर काम चालू केलं कोणतं पण कर्म, सुखी राहण्याचे मंत्र आहे बरं का हे दोन. काय कर्म करत असताना फळाची अपेक्षा करायची नाही, कर्म करायचं फळाची अपेक्षा करायचं नाही. कर्म ईश्वरार्पण करायचं. कोणतं पण कर्म तुम्ही जिथं असाल, जे कर्म करत असाल ते कर्म मी देवासाठी करतोय, मी देवासाठी करते, माझं कर्तव्य आहे म्हणून करतोय, देवाने माझ्या वाट्यावर आणलंय म्हणून करतोय असा उद्देश मानून करावं. त्या फळाची अपेक्षा करू नये. हा मग आता फळाची अपेक्षा करायची नाही म्हणून कसं तरी करायचं का, फळाची अपेक्षा करायची नाही म्हणजे ते काम कसं तरी पूर्ण करायचं का, नाही करायचं तर एकदम नीट, मात्र त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही. बरं आता काम चालू केलं, फळाची अपेक्षा केली नाही, ते करत असताना जर पूर्ण झालं तर जास्त आनंदी व्हायचं नाही. मी केलं अशा उड्या मारायच्या नाही. आणि जर कर्म करत असताना अडचण आली, कर्म बंद पडलं तर बंद पडलं तरी त्याच्यानं जास्त दुःखी व्हायचं नाही. हा नियम जीवनातल्या प्रत्येक कामाला लावायचा. चला सुरुवात माझ्याच कामा फोन करतो. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही बाकीच्यांचं जर वेळेस सांगता, शेवटी स्वतःच सांगता, त्यावेळेस आधी स्वतःच सांग. चला माझं काम आहे काय, प्रवचन करणं. जे ज्ञान गुरूंच्या सानिध्यात ग्रहण केलं ते ज्ञान समाजापर्यंत पोहोचवणं. ते ज्ञान पोहोचवत असताना पहिला नियम माझ्याकरता आहे की फळाची अपेक्षा न करणं. समजा आता चालू असणारं प्रवचनच घ्या, हे प्रवचन पोहोचवत असताना कर्म करणं, मात्र हे प्रवचन करून काही मिळावं ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. ते कर्म साध्य होत नाही, ते निस्वार्थ कर्म ठरत नाही, ते स्वकर्म ठरत नाही. आता विषय निघालाच आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ज्या वेळेस झाली त्यावेळेस आदरणीय ताईंनी आदरणीय भूषणजी महाराजांना फोन केला होता आणि भूषण महाराजांचा फोन मला आला आणि महाराजांनी सांगितलं महाराज तुम्हाला ज्ञानेश्वरीवर चिंतन करायचं. म्हणलं ठीक आहे चालेल. आणि मग ताईंशी बोलणं करून दिलं आणि त्यावेळेस ताईंनी सांगितलं महाराज हे करायचंय ठीक आहे, मात्र मानधन देण्यात येणार नाहीये, इथं प्रत्येक सेवा म्हणून करणार आहे. आणि त्याही वेळेस मी ताईंना सांगितलं होतं आणि आजही सांगतोय
ही सेवा म्हणूनच हे चालत होतं, चालत आहे आणि चालत राहील. तर तिला मात्र संशय नाही, संशय नाही. हा, मग कर्म चालू आहे तर कर्म फळाचा विचार करायचा नाही. मग तो कोणत्याच पद्धतीने, मी आधीही बोललो, आर्थिक पद्धतीनेही नाही, समाजाने मानावं सामाजिक पद्धतीनेही नाही, प्रसिद्धी व्हावी या उद्देशानेही नाही, म्हणजे कर्म फळाचा विचार करायचा नाही. बर, आता चालू असणारी सेवा जर शेवटाला गेली म्हणजे काय, तर आपण चालू केलं ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा, इथून चिंतन चालू केलं, तर हे चिंतन तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले इथपर्यंत, किंवा शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी, किंवा शेवटी ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी या ओवीपर्यंत चिंतन जर गेलं, जर ते पूर्णत्वाला गेलं, त्याचा जर शेवट झाला, ते जर शेवटाला आपल्याच हातून गेलं, तर जास्त आनंदी व्हायचं नाही की माझ्याजवळ किती ज्ञान आहे, मी ज्ञानेश्वरीचा संपूर्ण अर्थ सांगितला, मी ज्ञानेश्वरी समाजापर्यंत पोहोचवली, माझ्या निमित्ताने इतक्या जणांनी ज्ञानेश्वरी ऐकली, मी एवढ्या दिवस ज्ञानेश्वरीवर बोललो, मी ज्ञानेश्वरीचा मोठा उपासक आहे, असं जर कार्य पूर्ण झालं तर त्या कार्याविषयी अत्यंत तोष करायचा नाही, त्या कार्याविषयी अहंकार धारण करायचा नाही. आणि शेवटी जर कार्य सिद्धीला गेलं नाही, आता कार्यसिद्धीला गेलं नाही म्हणजे आता प्रवचन चाललेले आहेत, मात्र प्रवचन चालू असताना जर मी सांगतो ते तुम्हाला कळत नसेल, माझं बोलणं तुम्हाला समजत नसेल, जर ज्ञानेश्वरीचं चिंतन होण्याकरता प्रवचन जर अर्थच समजत नसेल, तर मग ज्योतिताईने सांगितलं महाराज समाजाला काही तुमचं कळत नाहीये, तुम्ही थांबलेलं बरं, आपण दुसरं कोणाला तरी सांगू आणि त्यांच्याकडून पुढे ज्ञानेश्वरीचं चिंतन करून घेऊ. मी पण हा म्हणेन, आणि मी हा म्हणावं, मी हा म्हणावं, कोणतरी पाखवाजाच्या रूपाने टाळ्या वाजवल्या, धन्यवाद. तर कोणीतरी जर सांगितलं त्यांनी की कोणीतरी दुसरं सांगताय, तुमच्यापेक्षा चांगली ज्ञानेश्वरी सांगतोय, तर निश्चित त्यानं पुढे ज्ञानेश्वरी चालू ठेवावी. त्याच्या ज्ञानेश्वरीला मी अडचण आणू नये आणि माझ्याकडून बंद पडलं म्हणून वाईट वाटून घेऊ नये. किंवा जर समजा ज्ञानेश्वरीचं चिंतन चालू असताना मला काही अडचण आली, मला इथून पुढे ज्ञानेश्वरीची प्रवचन करायला जमणार नाही म्हणून माझ्याकडून ते बंद पडले, तर बंद जरी पडलं तरी देखील त्याच्याविषयी खेद मानू नये, म्हणजेच काम शेवटाला गेलं अत्यंत आनंदी होऊ नये, काम मध्ये बंद पडलं तरी देखील त्याच्याविषयी दुःख मानू नये, आणि काम चालू असलं तरी देखील त्याच्याविषयी फळाची अपेक्षा करू नये. आता हे झालं माझं, आता चला तुमचं. जर तुम्ही कोणतं पण कार्य करत असाल तर ते कार्य करत असताना त्या कार्यातून फळाची अपेक्षा करायची नाही. त्या बघा, व्यावहारिक तुमचं तुमच्या मनावर आहे, मात्र पारमार्थिक कोणतंही कार्य करताना फळाची अपेक्षा ठेवायची नाही. मग तुम्ही ते कीर्तन श्रवण करा, प्रवचन श्रवण करा, हरिपाठ म्हणा, पावल्या घ्या, नृत्य करा, भजनात नाचनाचा आनंद घ्या, कीर्तन करा, प्रवचन करा, नामस्मरण करा, पारायण करा, कोणती पण परमार्थातली क्रिया करा, पंगत द्या, झाडलोट करा, दिंडीला चहा पाणी करा, दिंडीत जा, दिंडीचं नियोजन करा, कोणतीही परमार्थिक क्रिया परमार्थात जे जे म्हणून आलंय, देवाच्या मूर्तीची उपासना करा, देवाला नैवेद्य दाखवा, पूजा करा, अर्चन करा, दास्य भक्ती करा, सख्य भक्ती करा, आत्मनिवेदन भक्ती करा, श्रवण भक्ती करा, कीर्तन भक्ती करा, भक्तीतलं कोणतंही प्रकार करा. तो करत असताना आपल्या अंतकरणात कोणतीही प्रकारची कामना नको, कोणत्याही प्रकारची इच्छा नको, त्या कर्माच्या फळाचा त्याग करावा. ते कर्म सुरू केलं, शेवटाला जर गेलं तर मी निलं किंवा माझ्या तर्फे झालं असं म्हणू नये. समजा कोणाचा 1 कोटी नामस्मरणाचा नियम आहे की मी 1 कोटी नामस्मरण पूर्ण करेल, त्याचा संकल्प आहे, तर तो 1 कोटी नामस्मरण करत असताना परमात्म्याकडे काही मागू नये. नंबर 2, जर 1 कोटी पूर्ण झाला तर मी केला, माझ्यामुळे झाला, मी खूप कष्ट घेतले असं म्हणू नये. आणि नंबर 3, जर चालू असताना बंद झाला तर असेल देवाची इच्छा बंद व्हावी, परत मी दुसऱ्या पद्धतीने नामस्मरणाचा संकल्प करेल असं म्हणून परत सुरू करावा, हे करू नये.
एखाद्यानं नर्मदा परिक्रमेचं ठरवलंय, वारीचं ठरवलंय. ती वारी करताना, नर्मदा परिक्रमा करताना, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना काही अंतकरणात अपेक्षा नसावी. नंबर 2, जर प्रदक्षिणा पूर्ण झाली तर अहंकार नसावा की बाबा बाकीच्यांना 9 तास लागता, मी 4थ्या तासाला खाली प्रदक्षिणा करून ब्रह्मगिरीची येतो, बाकीच्यांना नर्मदा परिक्रमेला 3 महिने 4 महिने लागतात, मी 75 दिवसात रिटर्न आलो. असा अहंकार आपल्या ठिकाणी उत्पन्न होऊ नये. त्यानंतर जर चालू असताना काही अडचण आली आणि बंद पडलं तर जास्त खेद त्याविषयीचा करू नये. तर भगवंताची इच्छा आपल्या नशिबात एवढंच होतं, आपण हा मार्ग सोडून नामस्मरणाचा मार्ग निवडू असं म्हणून त्याच्याविषयी खेद करू नये. याला म्हणायचं कर्माच्या चालू असताना फळाची अपेक्षा करायची नाही. कर्म बंद पडलं तर दुःख मानायचं नाही आणि कर्म पूर्ण झालं तर अहंकार धारण करायचा नाही. हेच व्यवहारात सुद्धा वापरलं तरी चालतं. तुम्ही बहुतेक करून गृहिणी आहात, घर काम करत आहात, घरात असणारा पती हा तुमचा देव आहे, घरात असणारे सासू सासरे हे तुमच्याकरता देव स्वरूप आहे आणि तुमची असणारी प्रजा, तुमची असणारी पुत्र संतती यांची सेवा करणं तुमचं कर्तव्य आहे. तर त्यांची सेवा करणं कर्तव्य म्हणजे सेवा म्हणजे त्यांचं लालन पालन करणं, त्यांना वाढवणं, संस्कार करून मोठं करणं हे तुमचं कर्तव्य आहे. मग ते कर्तव्य करत असताना कोणतीच अपेक्षा करायची नाही. ते कर्तव्य करत असताना जर चांगल्या पद्धतीने मुलांवर संस्कार केले, आई बाबाची चांगली सेवा केली, पतीची चांगली सेवा केली, तर मी करते, मी हे केलं, मी ते केलं, मी असं करते, मी तसं करते असं न करता देवाने माझ्याकडून करून घेतलं असं म्हणावं. म्हणजे पहिली गोष्ट, करत असताना अपेक्षा करू नये. नंबर 2, जर पूर्णत्वानं सेवा झाली तर मी केलं म्हणू नये. आणि जर तुम्ही करताय मात्र तुमच्या इच्छा पूर्ण झाली नाही, कमी वयात असताना तुमचे आजी आजोबा जर निघून गेले, तुमच्या मुलांवर तुमच्याच्यानं जर चांगले संस्कार देता आले नाही किंवा दिले मात्र त्यांनी दुसऱ्या संगतीच्या परिणामानं वाईट केलं, स्वतःच्या जीवनाचं वाटोळं केलं, तर स्वतः पश्चाताप करत बसू नये की आपल्याकडून संस्कार वाईट गेले. आपण खूप चांगले दिले मात्र त्यांच्याकडनं त्यांचे बिघडले म्हणून पस्तावा करू नये. म्हणजे तुम्ही आहे त्या वर्तमानात काहीतरी करू शकता, तुम्ही परत भूतकाळात जाऊन काही करू शकत नाही. म्हणून अहंकारही धारण करू नये, दुःखही त्या गोष्टीचं बाळगू नये आणि अपेक्षाही त्या गोष्टीची करू नये. म्हणजे हा सुखी जीवनाचा मंत्र आपल्याला काढता येतो. म्हणून माऊली म्हणतात की जर ते पूर्ण झालं तर कसं मानावं आणि अपूर्ण राहिलं तर कसं मानावं. आचरता सिद्धी नेले तरी काजची कीर आले, परी ठिल्याही सगुण झाले ऐसेची मानी. माऊली म्हणतात आणि जर आचरण करताना पूर्ण झालं तर सिद्धीला गेलं म्हणावं आणि जर राहिलं तर सगुण झालं, चांगलं झालं असं म्हणावं. देखे जे तुला ले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. देखे जे तुला आले कर्म निपजे, बाबा तुझं जे काही कर्म निर्माण होईल ते तुले आदिपुरुषी जरी अर्पिजे, ते जर परमात्म्याच्या चरणी जर समर्पित केलं तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. तरी ते पूर्ण झालंय असं समज. तुला जरी वाटतंय ते अपूर्ण आहे तरी देखील ते पूर्ण झालं असं तू समज. देखे सता सत कर्मी, जे हे सरिसे मनोधर्मी, ते योग स्तुती उत्तमी प्रशंसी जे. माऊली म्हणतात हे सत आणि असत कर्माचं जे सारखे पण अंतकरणात आहे, म्हणजे पूर्ण झालेलं अपूर्ण राहिलेलं कोणतंही कार्य असेल तर ते कार्य जर सारखं मानलं तर माऊली म्हणतात तेची योगस्थिती उत्तमी, ती उत्तम असणारी योगस्थिती आहे असं तिचं वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीने तिची प्रशंसा केलेली आहे, करावी. दुरे न वरम कर्म बुद्धियोगात धनंजय, बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फल हेतवः, बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते, तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम्. भगवंत अर्जुनाला सांगताय, अर्जुना आपण हे मन आणि बुद्धीनं कर्म
त्याचा असणारा परिणाम म्हणजेच पूर्ण होणं किंवा अपूर्ण राहणं, त्याच्या फळाविषयीचा विचार हे जर सारखं मांडलं तर तो बुद्धियुक्त, मग त्याला सुकृत आणि दुष्कृत म्हणजेच पाप आणि पुण्य हे सारखं आहे. म्हणून योग कर्म सुकुशल अर्जुना, या कुशल असणारा कर्म, हे कुशल असणारा योग कर्माच्या ठिकाणी तू वापर. म्हणजे कर्म त्यातून येणार सुख दुःख काय येतं, तर ते येण्याचं कारण आहे का आपण त्याच्यात पूर्णत्वाला गेलं तर आनंद मानतो, अपूर्ण राहिलं तर दुःख मानतो आणि फळाची अपेक्षा करतो. हे सोडून द्यायचं, म्हणजेच योग स्थितीचा, त्या योगाचा अवलंब करायचा. कसा? मौली म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याती. मौली म्हणतात अर्जुना समत्व चित्ताचे आणि त्याची सार जाण योगाची. या योगाचं विशेष काय? चित्ताचं समत्व होणं हे या योगाचं विशेष आहे. जिथं मना आणि बुद्धीचे ऐक्याचे, ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी एकत्र येते. मन आणि बुद्धी एकत्र येणं म्हणजे काय? मन म्हणजे ज्याचं काम आहे मनन करणं, आणि बुद्धी जिचं काम आहे निश्चय करणं. जे दोन्ही एका ठिकाणी येतात तो बुद्धियोग विवरता बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्मयोग. त्या बुद्धियोगाचा जर विचार केला तर हा असणारा कर्मयोग खूप अलीकडे, पण परी तेची कर्म आचरिजे, तरीची हा योग पाविजे. जे कर्म शेष सहजे योग स्थिती. मला म्हणतात की बाबा तसं जर पाहिलं तर कर्मयोग हा बुद्धियोगाच्या खूप मागचा वाटतो, पण ते कर्म जर केलं नाही तर ह्या योगाला प्राप्त होण्याची शक्यता नाही. का? कर्म शेष सहज योग स्थिती. कर्म जर आपण सारखं मानलं तर तीच असणारी ही योग स्थिती आहे. म्हणजे त्या कर्माच्याच आधाराने ह्या योग स्थितीला महत्व आहे. म्हणून बुद्धियोग सदरू तेथे अर्जुना होय स्थिरू, मनी करी अवहेरू फळ हेतूचा. म्हणून अर्जुना बुद्धियोगाच्या ठिकाणी तू स्थिर हो, आणि स्थिर होऊन मनानं अवहेर कर फळ हेतूंचा. म्हणजे फळाच्या असणाऱ्या उद्देशाचा काय करतो तू? त्याग कर, मनानं अवहेर कर. म्हणजे बुद्धियोगा योजिले त्याचे पारंगत झाले, ही उभय संधी सांडिले पाप पुण्य. ज्यांनी या बुद्धियोगाचा अवलंब केला, त्या बुद्धियोगाच्या अवलंबानं काय झालं तर त्यांनी पाप आणि पुण्य हे सांडून दिलं. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा, असं तुकोबराय बोलतात. मौलिक ज्ञानोबराय म्हणतात, जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले, ही उभय संधी सांडिले पाप पुण्य. पाप पुण्य उभय संधी सांडिले, लागू निधी पाप पुण्य अंगा. आणि भगवंत म्हणतात उभे सुकृत दुष्कृते, पाप आणि पुण्य यांच्यापासून तो अलिप्त आहे, यांच्यापासून तो बाजूला आहे. महात्म्याकडून पाप झालं काय, महात्म्याकडून पुण्य झालं काय, ही बुद्धियोगावर स्थिर असल्यामुळं ते बुद्धियोगाच्या ठिकाणी स्थैर्याला प्राप्त झालेले असल्यामुळं त्यांना पापही लागत नाही आणि त्यांना पुण्यही लागत नाही. कर्मजं बुद्धियुक्ताहि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. या बुद्धियोगाने युक्त होऊन काही बुद्धिमान लोक, काही मुनी लोक काय करतात तर कर्माच्या फळाचा त्याग करून जन्मबंधाच्या, या असणारे जन्मबंधातून मुक्त होऊन त्या परब्रह्माच्या पदापर्यंत जाऊन पोहोचतात. कसे? ते कर्मी तरी वर्तती, परी कर्म फळाना तळती, आणि आता याती लोपती अर्जुना तया. माऊली म्हणतात बाबा ते कर्मी तरी वर्तती, ते कर्मात तरी राहतात, कर्म करत नाही असं नाही,
महात्मा आहे तर तो कर्म सोडून देतो असं नाही, कर्मे तरी करीत मग परी कर्म फळाना तळीत, मात्र कर्म फळाने ते आसक्त होत नाही आणि यातायाती लोपती अर्जुनाचा या आणि त्याला यातायाती शिल्लक राहत नाही. ती कर्मी तरी वर्तती. महात्मा जो आहे तो सर्व कर्मांमध्ये वर्तन करत असतो, तो सर्व कर्मांमध्ये राहतो, कोणत्याच कर्माचा तो त्याग करत नाही. याकरता वेगळे बाहेरून उदाहरण आणण्याची गरज नाही. आपली संपूर्ण संत मालिका बघून घ्या. आपली संपूर्ण संत मालिका, कोणत्या पण संताचं नाव घ्या, विश्वमौली ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपन दादा आणि मुक्ताई एवढे जर सोडले आणि समर्थ रामदास आपले एवढे 5-6 जण जर सोडले आणि अजून एखादं क्वचित एखादं दोघं असतील नजर चुकीनं, तर त्यांच्या व्यतिरिक्त बाकीच्यांनी आपलं आपलं कर्म केलेलं आहे, आपलं कर्म सोडलेलं नाही. एवढंच नव्हे तर संसारही सोडलेला नाही, ग्रहस्थाश्रमही सोडलेला नाही. आता राहिला प्रश्न समर्थांचा आणि माऊलींचा. माऊलींचं आणि समर्थांचं काम आहे समाजाला ज्ञान देणं, समाजापर्यंत उपदेश पोहोचवणं, समाजापर्यंत बोध पोहोचवणं. तर त्यांचं देखील काम त्यांनी सोडलेलं नाही. समाजाचा त्रास जरी झाला तरी विश्वमौली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तांगदेव 65, हरिपाठ, अभंगगाथा यांसारख्या माध्यमातून समाजापर्यंत ज्ञान पोहोचवलं. आणि दासांनीही दासबोध लिहून, हस्तलिखित रामायण लिहून, अनाच्या श्लोकाच्या मार्फत का होईना पण समाजापर्यंत ज्ञान पोहोचवलंच. म्हणजे त्यांनी त्यांचं कर्म कधीच सोडलं नाही. म्हणजे माऊलींनी समर्थांनी कर्म सोडलं नाही. तुकोबरायांनी आपला व्यवसाय केला, सावताबाबांनी आपली शेती सांभाळली, सुखोबरायांनी आपलं वंश परंपरागत काम केलं, नामदेवरायांनी कपडे विकले, त्यानंतर गोरोबा काकांनी मडके घडवले, कबीर महाराजांनी शेले विणले, जनाबाईंनी आपलं दासत्वाचं काम केलं, गावऱ्या वेचण्याचं, दळण दळण्याचं, पाणी वाहण्याचं काम जनाबाईंनी केलं. आपापल्या वाट्याला जे जे काम आलं ते काम त्यांनी केलं. आपल्या वाट्याचं काम कधी सोडलं नाही. कर्मी तरी वर्तती, सर्व कर्मांमध्ये ते वर्तत राहिले, सर्व कर्म ते करत राहिले. परिकर्म फळाना तळती, मात्र त्यातून मिळणाऱ्या फळाची आसक्ती त्यांना कधीच आणि कोणत्याच प्रकारानं नव्हती. ते त्या फळापासून बाजूला होते. आणि मग अशा असणारे अर्जुना ते कुठं प्राप्त होतात? माऊली म्हणतात मग निरामय भरित पावती पद अच्युत, ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. ते निरामय भरित आणि पावती पद अच्युत. निरामय पद म्हणजे कोणतं पद, त्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. पावती पद अच्युत, अच्युत, च्युत म्हणजेच त्या स्थानावरून खाली होणे. आपण हा शब्द कधीतरी ऐकला असेल ना. चुकीचा कारभार केल्यामुळं अमक्या अमक्या तालुक्याच्या तहसीलदाराला पदच्युत करण्यात आले. काय करण्यात आले? पदच्युत. पदावर तो व्यक्ती होता, पदावरून काढले म्हणजेच पदच्युत केले. तस या ठिकाणी शब्द आहे अच्युत. अ म्हणजे नाही आणि च्युत म्हणजे जे स्थान कधीच खाली होत नाही, जे स्थान कधीच हलत नाही, जे स्थान स्थिर आहे त्याला म्हणायचं अच्युत. भगवंताचं ते एक नाव आहे, पण या ठिकाणी भगवंताचं नाव म्हणण्यापेक्षा या ठिकाणी ते स्वरूपाचं विशिष्ट आहे, स्वरूपाचं विशेषण आहे. ते स्वरूप आहे भगवंताचं. कसं? अच्युत, जिथं गेल्यानंतर परत यावं लागत नाही. भगवंत म्हणतात यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. माऊली ज्ञानोबराय म्हणतात पावलिया जया ते पुनर्वृत्ती नाही. आणि तुकोबराय म्हणतात तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला, किंवा नाही आम्हा जावे मरावे लागत. आम्हाला आता जन्मावं मारावं लागत नाही. पावती पद अच्युत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या असणाऱ्या पदाला काय होतात? तर ते प्राप्त होतात. पण कोण?
ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा, त्या बुद्धियोगाने युक्त झालेले ते यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यक्ती तरिष्यति तदा गतांसीर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. भगवंत म्हणतात की ते जे ते मोहाच्या त्यागानं वैराग्याच्या प्राप्तीनं मग निष्कळंक होऊन त्या ऐकल्या जाणाऱ्या आणि बोलल्या जाणाऱ्या पदापर्यंत पोहोचतात. तू आईसा तै होसी जै मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. भगवंत म्हणतो तू आईसा तै होसी, तू असा त्यावेळेस होशील. असा म्हणजे कसा, बुद्धियोगयुक्ताचा विषय चाललाय. तू असा बुद्धियोगयुक्त तेव्हा होशील जै मोहाते या सांडसी, जेव्हा या मोहाचा तू त्याग करशील आणि वैराग्य मानस संचरेल आणि तुझ्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होईल, त्यावेळेस तू या पदाला प्राप्त होशील. कसं, मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाळे होईल मन अपैसे तुझे. मौली म्हणतात मग तुझ्या अंतःकरणात ज्ञान उत्पन्न होईल. मात्र ते ज्ञान कसं आहे, मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान. ते ज्ञान कसं आहे, माऊली म्हणतात निष्कलंक आणि गहन. ज्ञानाचं स्वरूप भगवंतांनी माऊलींनी सांगितलं. बाबा ज्ञान सामान्य नाहीये. ज्ञान कसं आहे, निष्कलंक, त्याला कुठल्याही प्रकारचा कलंक नाही. आणि जे गहन आहे असं असणार आत्मज्ञान, स्वस्वरूपाविषयीच असणार ज्ञान तुला प्राप्त होईल. आणि ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं त्याचं अंतःकरणात कोणत्याच प्रकारची चाड, कोणत्याच प्रकारची इच्छा, कोणत्याच प्रकारची अपेक्षा, कोणत्याच प्रकारची कामना, कोणत्याच प्रकारची वासना, कोणत्याच प्रकारची तृष्णा, कोणत्याच प्रकारची अपेक्षा काही शिल्लक राहत नाही. म्हणून माऊली म्हणतात तिने निचाडी होईल मन अपैसी तुझे. मग तुझं अंतःकरण निचाड स्थितीला प्राप्त होईल, म्हणजे अपेक्षा रहित स्थितीला प्राप्त होईल. तीत आणि काही जाणावे का मागितले स्मरावे हे अर्जुना आघवे पारशेल तुझे. अर्जुना, मग अशी स्थिती एकदा तुझ्यावर आली, मग अजून काही जाणावं. महाराज, आत्मज्ञान एकदा प्राप्त झालं की मग मात्र त्याला परत नंतर दुसरं काही प्राप्त करून घेण्याची इच्छा शिल्लक राहत नाही. मग आता अजून काही जाणायचंय का मागचं काही आठवायचं याच्याशी त्याला घेणं देणं राहत नाही. मग हे तुझं सगळं एका जागेवर थांबून जाईल. मग कसं होईल, श्रुतिवी प्रतिपन्ना ते यदा स्ताशतिरिष्यला समाधावचला बुद्धी तदा योगमवाप्ससे. अर्जुना, भगवंत म्हणतात अर्जुना, यदा ज्या वेळेस तुझी असणारी बुद्धी, तुझी असणारी इंद्रिय, जे इंद्रियाच्या मार्फत ही जी बुद्धी तुझी इकडे तिकडे पळते, ती ज्यावेळेस आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल बाबा, त्यावेळेस तुला हा योग खऱ्या अर्थाने कळेल. इंद्रियाची या संगती जिये पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियाच्या संगतीनं तुझी जी खुणा कर ना त्याच्यावर, कुठले लिहायचं ते बसल्या श्री विठ्ठल. आताच म्हणजे मला उद्या सोडवलं पाहिजे. तर इंद्रियाची संगती जी पसर होत असे मध्ये आपली बुद्धी भरकटते, आपली बुद्धी इकडं तिकडं जाते. मात्र कशानं, जर काही पाहिलंच नाही तर आपल्याला रूपाविषयीचा विचार येतो का? बुद्धी कधी डोकं चालतं आपलं, कधी मन इकडं तिकडं पळतं. एक तर त्याला इकडं तिकडं जाण्याकरता डोळे तरी लागतात, इकडं तिकडं जाण्याकरता कान तरी लागतात, इकडं तिकडं जाण्याकरता स्पर्श तरी लागतो.
इकडं तिकडं जाण्याकरता वास तरी लागतो, इकडं तिकडं जाण्याकरता चव तरी लागते, इकडं तिकडं जाण्याकरता त्याला काही ना काही विषय लागतो. बिना विषयाचं ती इकडं तिकडं जात नाही, चंचल होत नाही. त्याला जाण्याकरता गरज आहे ती इंद्रियाच्या संघाची. म्हणून माऊली म्हणतात इंद्रियाची संगती जी पसर होत असे मग ती निश्चितपणे प्रसरते, निश्चितपणे पांगते. मात्र त्या पांगण्याला कारण कोण आहे? तर त्या पांगण्याला कारण आहे कोण? तर मती म्हणजे बुद्धी. ती स्थिर होईल बुद्धी आत्मस्वरूपी. ती असणारी बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. कोणती बुद्धी? जी बुद्धी आतापर्यंत इकडं तिकडं पळत होती. आता समजा तुमच्या डोक्यात विचार आला, बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे, आपण ह्या वर्षी असा देखावा बघितला, असा नजारा बघितला, पुढच्या वर्षी हा नजारा, हा असणारा देखावा आपण आपल्या मंडळाच्या इथं करू. जर घरगुती गणपती बघितला असेल, पुढच्या वर्षी अशी सजावट आपण आपल्या घरी करू. हे विचार करण्याकरता बुद्धी चंचल झाली. काबड झाली? तर डोळ्यांनी दुसऱ्याच्या इथं गणपती बघितला. म्हणजे बुद्धीला कामाला कोणी लावलं? इथं डोळ्यांनी. बुद्धी प्रसरण पावली, निश्चित आहे. बुद्धी पांगली, साहजिक आहे. पण पांगली कोणामुळं? डोळ्यामुळं. त्यानंतर काय सुंदर गाणं आहे, काय गाण्याचा अर्थ आहे, वा काय गोड गाणं आहे, किंवा काय सुंदर अभंग आहे, काय अभंगाचा भाव आहे. कसा अभंगाचा अर्थ असेल हे कशानं कळालं? ज्यावेळेस तुम्ही कानानं ऐकलं. सकाळी कोणीतरी काकडा लावलेला होता, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. कुठं तरी ते ऐकलं आणि मग त्याच्यावर विचार चालू झाला. म्हणजे आधी डोळ्यानं पांगवलं होतं, आता कानानं पांगव. त्यानंतर सहज कुठं तरी गेले, कोणाच्या तरी घरी गेले आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं बसा. बसल्यानंतर त्यांच्या घरातल्या सोप्यावर बसले आणि सोप्यावर बसल्यानंतर मऊ लागला हाताला. हाताला मऊ लागल्या विचाराला की बाबा असं मऊ असणाऱ्या गालिच्याची गादी, असं मऊ असणारी उशी, अशी मऊ असणारी चादर आपण आपल्या पण घरी आणू बरं का. असं विचार मनात आला. कशामुळं? स्पर्शामुळं बुद्धी पसरली. बुद्धी कशामुळं पसरली? स्पर्शामुळं पसरली. किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरी गेले, घरी गेल्यानंतर तिथं बसले आणि बसल्या बसल्या चांगला सुवास आला. आल्यानंतर तुम्ही विचारलं घरात काही रूम फ्रेशनर मारलंय का? म्हणे नाही, आमच्या अंगणामध्ये काही फुलांचे झाड आहे आणि त्या झाडांमुळे घरात हा सुगंध दरवळतो. तर ते झाड कोणतं आहे, त्याचं बी कुठं मिळेल, ते लावावं कसं लागल, हा विचार केला. आणि हा विचार करायला भाग कशानं पाडलं? तर हा विचार करायला भाग पाडलं कशानं? तर आपल्या असणाऱ्या त्या वास घेण्याच्या शक्तीनं. आणि ती वास घेण्याची शक्ती म्हणजेच आपलं नाक, आणि त्या नाकामुळं आपल्याला इकडं तिकडं पळावं लागलं. घ्राणेंद्रियामुळं आपल्याला इकडं तिकडं जावं लागलं. आपल्या बुद्धीचा प्रसार झाला. आता त्याच्यानंतर राहिली चव. आता सोमवारच्या दिवशी, उपवासाच्या दिवशी कशाला मी पदार्थांची नावं घेऊ का? जाऊ द्या, उपवासाचं श्रीखंड खाल्लं. आता खाल्ल्यानंतर चव लागली आणि विचार आला आज पावशेर आणलं होतं, उद्या मी अर्धा किलो आणेल आणि श्रीखंडच परत खाईल. हा पण विचार मनात आला. कशामुळं आला? तर जिभेमुळं आला. म्हणजे बुद्धी इकडं तिकडं गेली. पण इकडं तिकडं बुद्धीला जाण्याकरता कारण कोण ठरलं? आपला असणारे इंद्रिय ठरले. म्हणून माऊली म्हणतात ती बुद्धी स्थिर होईल, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. कोणती बुद्धी? जी बुद्धी इंद्रियाच्या संगतीनं पळत असते ती बुद्धी. आणि मग ती जर स्थिर झाली तर मग समाधी सुखे केवळ, जै बुद्धी होय निश्चळ, तै पावशी तू सकळ योग स्थिती. या समाधी सुखाच्या ठिकाणी जर तुझी बुद्धी निश्चळ झाली, जर तुझी बुद्धी स्थिर झाली, तर ती बुद्धी स्थिर झाल्यावर, ती बुद्धी निश्चळ झाल्यावर मग तुला काय होईल? तर तू योग स्थितीला प्राप्त होशील. तू योग स्थितीला परिपूर्ण होशील. आणि मग तू योग स्थितीला प्राप्त झालेला महात्मा कसा आहे याविषयीच उच्चारण अर्जुन भगवंताला विचारतोय. स्थित प्रज्ञस्य का भाषा, समाधिस्य केशवम,
तितधिक किं प्रभास्येत किमासीत व्रजेत किम. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणतोय देवा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. हे केशवा तो जो स्थितप्रज्ञ योगाच्या ठिकाणी स्थित असणारा महात्मा आहे त्याची व्याख्या काय, तो कसा आहे, तो बोलतो कसा, तो वागतो कसा, ते मला तुम्ही सांगा. तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्राय अगवा मुपुशेन आता अगवा कृपानिधी. अर्जुन भगवंताला म्हणतोय भगवंता हाच अभिप्राय मी तुला आता विचारणार आहे. कोणता? बुद्धियोग युक्त झालेला जो महात्मा आहे त्या महात्म्याविषयीचा मी तुला आता विचारणार आहे आणि तू मला सांग. पण सांगणाऱ्या करता अर्जुनाने शब्द वापरला कृपानिधी. काय शब्द वापरला? कृपानिधी. आता अर्जुनाचं गुतलंय घोड. अर्जुनाला विचारायचंय देवाला. आता देवाकडं अर्जुनाला विचारायचंय. पण मग आता विचारायच्या आधी अर्जुनाने देवाची विनंती केली. देवाला शब्द वापरला. देवाला कृपानिधी म्हटला. तो कृपानिधीच का म्हटला हे आपण उद्याच्या प्रवचनात बघूया. आता तात्पुरती झालेली सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी तुम्हा संपूर्ण श्रोतू सज्जन माय बापाच्या चरणी समर्पित करतो आणि झालेल्या सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. आज जरा बुद्धियोगाचा आणि योगयुक्ताचा थोडासा जड भाग होता, त्याच्यामुळं काही जणांच्या हित भरून गेला असेल तरीही काळजी करू नका. ज्ञानेश्वरीचे वचन आहेत ते कानावरून गेले काय, ते डोक्यात गेले काय, ते कुठूनही गेले काय, आपल्या कानात पडले म्हणजे पुण्याचं फळ 100% देणार आहे. अर्थज्ञान आज झालं तर ठीक आहे, आज नाही झालं तर उद्या होईल, उद्या नाही झालं तर परवा होईल, नाही झालं तर एक दिवस निश्चित होईल. प्रयत्न करत राहा, अडचण नाही. झालेली सेवा परत एकदा तुम्हा श्रोतू सज्जन मायबापाच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्वांना विनंती आहे तरी न्यूनते पुरते आधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवित असे. आणि देवा तुला पण विनंती आहे बाबा, हे तुझ आहे, तुझ्या कृपेनं चाललंय, तुझी इच्छा आहे म्हणून चाललंय. म्हणून तुला विनंती आहे बाबा, तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येथ माझे जे उरले ते पाईकपण. या ठिकाणी आपण जे पण करतो ते देवा करता करतो हे प्रत्येकाला लक्षात ठेवायचंय. आपण श्रवण करत असू तरी देवा करता, कारण की ती देवाची पहिली भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम, श्रवण ही पहिली भक्ती आहे आणि मग कीर्तन करणं म्हणजे आता आम्ही जे प्रवचन करतो सांगतो ही दुसरी भक्ती आहे. म्हणून आपण श्रवण भक्ती ही करतोय तर ती देवा करतात, कीर्तन भक्ती करतो ती देवा करतात. आणि तुम्हाला आधीही सांगितलं, आपण कोणतीही उपासना करा, कोणतीही भक्ती करा, कोणतीही साधना करा, ते करत असताना देव तिथं हजर आहे असं मानून करा. आणि मानण्यापेक्षा तो प्रत्यक्ष तिथं असतोच. मी बाकीच्यांचं बोलत नाही, पण निदान माझ्या कीर्तना प्रवचन भजनाला देव असतोच. का तर संत प्रमाण तसे तेथे असे देव उभा, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथ असे देव उभा. भगवंत स्वतः म्हणतात ना, हम वसामी वैकुंठे योगिना हृदय रपी यत्र मद भक्ता गायंती तत्कृष्टामी नारद. किंवा तो मी वैकुंठही नसे वेळ एक भानुविमीही न दिसे गुरी योगियाचे मानसे उमरडून जाय परी तया पासी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा. आणि नारदही म्हणतात माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे असं संत म्हणतात. पहिलं यत्र मंद भक्ता गायंती तत्र तिष्ठामि नारद. मी हरपला गिवसवा जेथ नाम घोष बरवा करती माझा. आणि माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे असं म्हणून कीर्तना प्रवचनात देव असतो. या देवाच्याही चरणी सेवा समर्पित पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शावे तो शोणी द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर मीरती बाढू भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्व धर्म सूर्य पाहू जो जे वांचिल तो ते लाहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी
अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मातंग जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोके भजिजो आदी पुरखे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोके द्रष्टा विजय हुवावे जी एत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल लहान बसावो येणेवरे ज्ञान देव सुख्या झाला येणेवरे ज्ञान देव सुख्या झाला येणेवरे ज्ञान देव सुख्या झाला. सर्वांना परत विनंती आहे, सद्बुद्धी म्हणजे काय, दुर्बुद्धी म्हणजे काय, आणि आता तिसरा प्रश्न परत वाढला, बुद्धी योग युक्त होणं म्हणजे काय. या 3 प्रश्नांची उत्तर ज्याला ज्याला शक्य त्यांनी पाठवा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथनाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की